नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. 7 एप्रिल 2024 रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेला ACBC आरक्षण लागू करायचं किंवा नाही या संदर्भात विद्यापीठाने शासनाकडे मार्गदर्शन मागितलेलं होतं आणि ते मार्गदर्शन प्राप्त न झाल्यामुळे आजपर्यंत निकाल रखडलेला होता. परंतु आता ते मार्गदर्शन शासनाकडून प्राप्त झालेलं आहे आणि शासनाने ACBC आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता महाराष्ट्र सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. त्यामुळे आता निकाल एक्झॅक्टली कधी जाहीर होईल हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण आता विद्यापीठाकडून कुठल्या प्रोसेस केल्या जातील त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यातून निकाल कधी लागू शकतो या संदर्भात नक्की आपल्याला अंदाज येऊन जाईल. आपल्या सर्वांना माहीत आहे की 28 जुलै 2024 पर्यंत ऑप्शन फॉर्मची मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे 28 जुलैपर्यंत कुठलीही प्रोसेस सुरू करता येणार नाही. परंतु एकदा ऑप्शन फॉर्मची मुदत संपली की त्याच्यानंतरचा प्रत्येक दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम सेट विभागाला नवीन आरक्षण पद्धतीनुसार म्हणजेच ACBC आरक्षण लागू करून निकाल तयार करावा लागेल. आता या प्रोसेसला किती वेळ लागेल तर याला मिनिमम 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो किंवा 2 दिवसात पण हा काम पूर्ण होऊ शकतो. त्याच्या मागचं कारण असं आहे की जवळपास 70 ते 80% जे काम आहे ते ऑलरेडी झालेलं आहे. कारण विद्यापीठाने जुन्या आरक्षण पद्धतीनुसार निकाल तयार केला होता. तर निकाल तयार करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात म्हणजे प्रत्येक कॅटेगरीची जी मेरिट वाईज त्यांना लिस्ट तयार करावी लागते. कॅटेगरीनुसार सब्जेक्ट वाईज मेरिटनुसार विद्यार्थ्यांना कसे मार्क्स आहेत त्याची लिस्ट त्यांच्याकडे ऑलरेडी रेडी असणार. कारण ऑलरेडी त्यांनी जुन्या आरक्षण पद्धतीनुसार निकाल तयार केलेला होता. आता याच्यामध्ये बदल काय होणार तर आता आपल्याला प्रत्येक सब्जेक्टसाठी आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी क्वालिफाईंग स्लॉट्स पुन्हा फाइंड आउट करावे लागतील विद्यापीठाला आणि जेवढे स्लॉट्स ज्या कॅटेगरीमध्ये येतील त्यानुसार कट ऑफ डिटरमाइन करावं लागेल. तर या प्रोसेसला 2 ते 3 दिवसाचा कालावधी लागू शकतो. परंतु हे खूप केअरफुली करावं लागतं. याच्यामध्ये कुठलीही लहानशी जरी चूक झाली तरी त्याच्यामुळे खूप अडचण निर्माण होऊ शकते. त्याच्यामुळे खूप केअरफुली सेट विभागाला हे सर्व करावं लागणार आहे आणि त्याच्यामुळे थोडासा 1-2 दिवसाचा जास्त वेळ पण याच्यामध्ये लागू शकतो. जेव्हा सेट विभागाकडून निकाल पूर्णपणे तयार होईल त्याच्यानंतर सेट विभागाला कुलगुरू महोदयांना सुकाणू समितीच्या बैठकीसाठी इन्व्हिटेशन पाठवावं लागेल आणि त्यानंतर कुलगुरू महोदयांकडून सुकाणू समितीच्या बैठकीसाठी डेट देण्यात येईल. एकदा कुलगुरू महोदयांकडून सुकाणू समितीच्या बैठकीसाठी डेट मिळाली की मग त्या डेटला सुकाणू समितीची बैठक सेट विभाग आयोजित करेल. निकाल जाहीर करण्यासाठी सुकाणू समितीची बैठक खूप महत्त्वाची आहे आणि सुकाणू समितीच्या बैठकीमध्येच निकाल कधी जाहीर करायचा हे सुद्धा ठरवले जाते. त्यानंतर सुकाणू समितीच्या बैठकीनंतर कशा पद्धतीने निकाल जाहीर होतो ते आता आपण बघणारच आहोत. आता आपण डेट्सनुसार बघूया की कोणत्या डेटला कुठली गोष्ट होण्याची शक्यता आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे 28 जुलैपर्यंत ऑप्शन फॉर्म्स ॲक्टिव्ह राहणार आहेत. त्यानंतर 29 आणि 30 या 2 दिवसांमध्ये सेट विभागाकडून निकाल पूर्णपणे तयार होण्याची शक्यता आहे. जर याला थोडासा विलंब जरी झाला तरी 31 तारखेपर्यंत नक्की सेट विभागाकडून निकाल पूर्णपणे तयार होईल आणि त्याच्यानंतर पुढील प्रोसेस सुरू होईल. मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की 3 ऑगस्टच्या आधी निकाल नक्की लागेल. परंतु तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये नव्हती आली. ती म्हणजे जर 31 तारखेला सेट विभागाकडून पूर्ण निकाल तयार झाला त्यानंतर मला असं वाटत होतं की आपल्याकडे पुन्हा 3 दिवस त्या वीकमध्ये राहतील. परंतु जर आपण बघितलं असेल तर जो हा सॅटरडे आहे 3 तारखेला तो फर्स्ट सॅटरडे आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्व कामकाज हा पहिल्या आणि तिसऱ्या सॅटरडेला प्रत्येक महिन्याचा बंद असतो. महिन्यातील फर्स्ट सॅटरडे असल्यामुळे
3 ऑगस्ट रोजी विद्यापीठाचं कामकाज बंद राहील. त्याच्यामुळे येणारा जो नेक्स्ट वीक आहे, जो 29 जुलैपासून स्टार्ट होत आहे, त्या वीकमध्ये आपल्याकडे 5च वर्किंग डे आहेत आणि त्या 5 वर्किंग डेपैकी मिनिमम 2 डेज हे सेट विभागाला नवीन आरक्षण पद्धतीनुसार निकाल तयार करण्यासाठी लागतील. एकदा निकाल सेट विभागाकडून तयार झाला की मग सुकाणू समितीच्या बैठकीसाठी सेट विभाग कुलगुरू महोदयांना इन्व्हाइट करेल. जर कुलगुरू महोदयांनी सुकाणू समितीच्या बैठकीसाठी 31/1/2 अशा पद्धतीची जर तारीख दिली तर निकाल ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच जाहीर होण्याची शक्यता आहे. जर काही कारणामुळे सुकाणू समितीची बैठक ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये शक्य होऊ शकली नाही तर मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागणार नाही. परंतु काळजी करण्याची गरज नाही. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नक्की सुकाणू समितीची बैठक होईल आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच, म्हणजे इन केस पहिल्या आठवड्यामध्ये जर बैठक होऊ शकली नाही तर पुढील आठवड्यात नक्कीच 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान नक्की सुकाणू समितीची बैठक आयोजित होईल व त्यानंतर निकाल जाहीर केला जाईल. सुकाणू समितीची बैठक झाली की लगेच निकाल जाहीर होईल. शक्यतो जर आपण प्रिव्हियस ट्रेंड बघितला तर सुकाणू समितीच्या बैठकीनंतर 1 ते 2 दिवसामध्ये निकाल जाहीर करण्यात येतो. परंतु असं काही नियम नाही. ज्या दिवशी सुकाणू समितीची बैठक होते त्या दिवशीसुद्धा निकाल जाहीर करता येऊ शकतो. आपण 2021ला जर बघितलं तर 2021मध्ये 28 जानेवारीला सुकाणू समितीची बैठक झालेली होती आणि 28 जानेवारीलाच निकाल प्रसिद्ध करण्यात आलेला होता. त्याच्यामुळे सुकाणू समितीची बैठक झाली की लगेच निकाल जाहीर होऊ शकतो. इनिक्स अकॅडमीला आपलं बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं खूप खूप आभार. धन्यवाद.